महाराष्ट्रात खळबळ उडवून टाकलेल्या यशश्री शिंदे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबईतील उरण येथील 22 वर्षाची यशश्री शिंदे ही दिनांक 25 जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेली होती, मात्र ती घरी परतली नाही। याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। अखेर 2 दिवसानंतर शनिवारी पहाटे यशश्रीचा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर मृतदेह आढळून आला। अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती। शरीराचे अवयव कापण्यात आले होते, चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर जखमा होत्या। मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती। या घटनेनंतर उरण व नवी मुंबई परिसरात संतापाची मोठी लाट पसरली होती। जनता रस्त्यावर उतरली व यशश्रीच्या मारेकरांना ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती। या निर्गुण हत्या प्रकरणी आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती। अखेर कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातून मंगळवारी सकाळी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षापूर्वी यशश्रीच्या प्रकरणातच आरोपीवर पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला होता। यशश्रीची आरोपी बरोबर ओळख होती। 3-4 वर्षापासून आरोपी यशश्रीच्या संपर्कात नव्हता। दाऊद शेखचा साथीदार मोहसिन यशश्रीच्या संपर्कात होता, त्यालाही ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे। दोघे एकमेकांना ओळखत होते, दोघांनी भेटायचे ठरवले असेल, त्या ठिकाणी तेथे वाद झाला असावा, त्यातून हा भयानक प्रकार घडल्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितले। या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत।